घटना घडली होती. मी ताबडतोब माझ्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलं होतं आणि तातडीची मदत म्हणून 1,00,000 रुपयाची मदत त्यांना दिली होती. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं की यांची जी काही जमीन आहे ती किती 12 गुंठे आहे ना, 12 गुंठे जमीन आहे आणि ह्या 12 गुंठ्या जमिनीवरच त्यांचं ते असं घर होतं. परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आता 3 लहान लहान मुली आहेत 5 ते 10 वयोगटातल्या. त्यामुळे ती बिचारी विधवा महिला आहे, तिला घराचं आजच्या दृष्टीनं फार महत्वाची गरज आहे. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिकरित्या ती 1,00,000 आणि अजून आज 4,00,000 म्हणजे अशी 5,00,000ची मदत मी जाहीर केलेली आहे आणि घर बांधणीसाठी, जेणेकरून माझे सरपंच ते घर बांधून त्यांना पूर्ण करतील. म्हणजे एक पक्कं घर त्यांना आयुष्याच्या दृष्टिकोनातनं तयार होईल असं आज त्यांना मी शब्द सुद्धा दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून त्यांना कशी नोकरी देता येईल. सरपंच आमचंच असल्याकारणाने त्यांनी जर ठराव जो दिला तर त्या माध्यमातून तिला ती नोकरी सुद्धा प्राप्त होईल. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं शेतकरी विमा अपघाती योजना जी आहे त्या योजनेतून 2,00,000 रुपये, MSCBच्या माध्यमातून 20,000 रुपये तातडीची मदत देण्यात आली होती आणि 3,80,000चा धनादेश उद्याच्या उद्या द्यायला मी MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे ते 4,00,000 आणि 20,000 अन्य मदत, अशी 6,20,000ची मदत त्यांना आर्थिक स्वरूपाची मिळेल, जेणेकरून ती बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्यांना ह्या मुलींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं फायदा होऊ शकेल. तर ती जेवढी सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आम्ही करतोच आहे आणि संजय गांधी निराधार योजनेतून सुद्धा तिला मिळेल. लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ ती महिला घेतेच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून जो काही पैसा मिळेल त्या पैशाच्या माध्यमातून ह्या मुलींचं भविष्य किंवा ह्या मुलींचं शिक्षण किंवा इतर खर्च त्या चांगल्या प्रकारे करू शकतील. शेतकरी कुटुंब आहे, अशाच पद्धतीचा राज्यात वेगवेगळ्या अपघातामध्ये किंवा आत्महत्येमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्याच्यासाठी उपाय म्हणून सातत्यानं मागणी होती की कर्ज माफी झाली पाहिजे. नाही बघा, हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे. मी माझा ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि पालकमंत्री ह्या नात्याने मी माझं कर्तव्य समजतो की माझ्या जिल्ह्यामध्ये जर अशी कुठल्या शेतकऱ्याचा अपघात झाला असेल आणि हा अपघात आहे, ही आत्महत्या नाहीये, आणि अपघात झाला असेल तर त्या कुटुंबियांना सावरणं, त्यांच्या लहान लहान मुलं जी आहेत, मुली आहेत, तिन्ही लहान मुली, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणं किंवा त्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत करणं आणि शासकीय योजनेतून त्यांना लाभ मिळवून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे मी त्यांच्या जे दुःखामध्ये आहे ते समरस सुद्धा झालेलो आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करायला ह्या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही म्हणता त्यानुसार राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे आणि त्या गंभीरतेची दखल राज्य शासनानं घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून विविध उपाययोजना शेतकऱ्यांसाठी आमचं राज्य शासन करत आहे आणि काही भविष्यामध्ये ज्या काही योजना अजून राबवायच्या असतील त्या सुद्धा राबवल्या जातील. फक्त पालकमंत्री या नात्याने ह्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मी आलेलो आणि त्यांना घर चांगल्या प्रकारचं पक्क घर आम्ही बांधून देऊ. तुम्ही वैयक्तिक स्वरूपाची नाईक सर यांनी मला राहण्यासाठी, मला घर नव्हतं, घर बांधून देतो असं मला आश्वासन देऊन माझ्या कुटुंबाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच्यामुळं माझी छोटे लहान मुली आहेत मला 3, त्यांना लहानाचं मोठं करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. लाईट वगैरे तुम्ही शिफ्ट केली का हो? शिफ्ट करायला लागेल. आता जर इथं बांधायचं म्हटलं तर ते तारा जरा शिफ्ट करायला लागेल ना. हा, ते शिफ्ट करून घ्या आधी. ते काय तुम्ही थोडं मागे तुम्ही मागे सरका थोडं तिकडे येऊ द्या. येऊ द्या मग आम्ही कुठून नाही म्हणतो ये बसू सांगा ना तसं. मग आम्हाला तर काय माहिती पलीकडे बस. जे आहे ते 20,000 आधी तुम्ही आर्थिक मदत जी केली ती आणि प्लस 4,00,000 आहे. आता आमच्या पिंगळे साहेबांनी या जेव्हा 18 वर्षाच्या होती तेव्हा ते FD केलेले आहेत आणि तिघीच्या नावानं 50,000 रुपये टाकले. म्हणजे जेव्हा ती 18 वर्षाची होती तेव्हा त्यांना ते मिळतील 50,000 रुपये तिघी पोरींच्या नावानं. अजून काय तुमचं म्हणणं आहे? जॉब मागवते अंगणवाडीत जॉब देऊ
शिक्षण किती आहे? 10वी पास झाली आहे का? आता बघा तुम्हाला ही 4 लाखाची मदत 20,000 आता MSCB दिले तुम्हाला आधी अजून 3,80,000 देणार म्हणजे ती 4 लाखाची मदत शासनातर्फे तुम्हाला होईल. दुसरी 2 लाखाची मदत गजानन मुंडे साहेबांच्या नावाने एक योजना त्या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपये होईल. अजून 20,000 म्हणजे 6,20,000ची मदत शासनाच्या माध्यमातून आता तुम्हाला तातडीनं 15 ऑगस्टच्या आधीच मी द्यायला सांगितले त्यामुळे तिन्ही मदती मिळतील. आमच्या पिंगळे साहेबांच्या माध्यमातून ह्या पोरी जेव्हा 18 वर्षाच्या होतील सगळ्या त्यांना 50,000 रुपये त्यांनी ठेवलेले आहे. नाही आता मी ते 1 लाख आता मी जे 1 लाख रुपये दिलेले ते तातडीची मदत म्हणून आपण घरासाठी दिले होते. आता किती घराला खर्च येईल मला सांगा. बनवणार कोण? आता मी अजून 4 लाख रुपये माझी वैयक्तिक ती 1 लाख रुपये दिली होती अजून 4 लाख रुपये माझी वैयक्तिक ते 5 लाख आणि आपल्या पंतप्रधान घरकुल योजनेतून 1,30,000 मिळेल. बरोबर आहे. तर ते 6 चांगलं घर बनवा. 6,30,000 घर झालं पाहिजे म्हणजे 5 लाख माझी मदत आणि ते 1,30,000 शासनाची. बरोबर ठीक आहे. तर त्याला तिला घर बनवून द्यायचं. बाकीच्या ह्या आर्थिक मदत त्या पोरी बाळांसाठी आता ते जे पैसे येतील तिला 6,20,000 ते पोरांच्या बाकी भविष्यासाठी तिला कामाला येईल. हां हे घ्या ताई. ठीक आहे. ठीक आहे बेटा हे तुझं लवकर मोठं व्हायचं. हां अच्छा नाव बदल आई बाप नसतं का त्या मुलाला आई बाप तुम्ही निशांत बसा मुलाला आई बाप थोडस त्यांचं असं म्हणणं असेल सगळी मदत ते बायको पोरांना देतात, आई बापाला नाही. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो आता ती बाई एकटी आहे लहान मुली आता आई बापाचं काय असेल तर आम्हाला सांगा आम्ही मदत वेगळी करू. परंतु आता आम्ही याच्यामध्ये हे त्यांच्या कुटुंबाला मदत आम्ही विषय चालू आहे. 3 लेकरांचा विषय आहे. पैसे मिळतात म्हटल्यानंतर असं तुम्ही समजू नये की आई बापांसाठी जर काय पाहिजे असेल तर आई बापांना आम्ही वेगळी मदत करू. पण हे आम्ही करतो ते त्या पोरींच्या भविष्यासाठी करतो. त्या छोट्या छोट्या पोरींकडे बघून करतो. तुम्ही तुम्हाला काय मदत पाहिजे तर आम्ही ती करू वेगळी. तुम्हाला जर गरज असेल तर पण आता गरज आहे त्या पोरींच्या भविष्याची. तुमच्या आशीर्वादाबरोबर बाकीची गरज पहिल्यांदा आपल्या आजी दादा ते यांना जरा कलेक्टरना फोन लावून द्या मला. खूप आशीर्वाद अरे आशीर्वाद घेतले म्हणून तर मंत्री झालो ना इकडे. आता तुम्हाला जे आता मी जाहीर केलं आमचे सरपंच त्यांच्याकडे पैसे देऊ पूर्ण घर तुम्हाला बनवून देणार. आणि जी 1,30,000ची मदत आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही करू. हे घर तुम्हाला तुमचं आम्ही बनवून देऊ. हॅलो मी आता त्या गुंडांच्या घरी आलोय. ते घर जळालं होतं ना त्यांचं ते. तर आता असं आहे त्यांची 3 मुली आहेत आणि विधवा महिला आहे. बरोबर. तर आपल्याला ते आशा सेविकांच्या माध्यमातून तिला करावं लागेल. आपल्याला तिला आता कुठेतरी ती 10वी झालेली आहे. कुठेतरी काम द्यावं लागेल ना तिला. पोलीचं आता शिक्षण वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आता काहीतरी आपण कुठल्या याच्यामध्ये ती बसवता येईल ते बघा. आशा सेविकांच्या योजनेमध्ये कसं ॲडजस्ट करता येईल ते बघा. मला तुम्ही माहिती घ्या आणि मला कळवा. त्यांना सांगा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.